नमस्कार. माझ्या YouTube चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. मी म्हणजे एवढी साधी भोळी आहे. मला स्टँडर्ड बोलणं पण येत नाही. एकदम साधं भोळं राहणं, साधं भोळं बोलणं. खूप स्टँडर्ड बोलणं नाही, स्टँडर्ड राहणं नाही. एकदम साधं संपल. साध्या संपल माणसाचा खूप काही बाहेरचे माणसं खूप हे घेत असतात. काय बापा तू साधाच आहे, तुला काय बोलणं येत नाही, काय नाही. असा खूप त्या माणसावर काही पण माणसाला दुःख करतात बोलून. बोलून दुःख करत असतात. मला असं वाटते की आपली समोरची व्यक्ती जरी आपल्याला नाही बोलली आपली, तरी पण आपण आपण होऊन त्या व्यक्तीला एकदा नाही बोलली तरी चालेल, पण डबल बोलून पहा. दोनदा, तीनदा बोलून पहा. पण त्या व्यक्तीला आपण बोलतच राहा. कारण आपण जर त्या समोरच्या व्यक्तीला बोललो, कधी न कधी ती व्यक्ती आपल्याला एक दिवस तरी मनाने होऊन बोलतच असते. आणि समोरची व्यक्ती जर मनाने होऊन बोलत असेल, तर त्या व्यक्तीला एक दिवस आपण बोलतो, त्या बोलण्याचं खूप दुःख वाटतंय. कारण त्या व्यक्तीला असं वाटते, की मी या व्यक्तीला किती जास्त बोलू, तरी पण ही व्यक्ती मला जास्त बोलली. कारण आपल्या घरातलं एखादं माणूस असतंय, एखादी बाई असली, आपण त्या बाईला किती वेळेस बोललो, तरी पण ते आपल्याला बोलत नाहीत. तरी पण आपण तीनदा होऊन बोलावं. कारण आपण खालीपणा घ्यावा. वरीपणा कधीच राहू नये. वरीपणा राहिल्याने कधीच बरं होत नसतं. मी तर अशी आहे, एवढं माझं साधं भोळं राहणं आहे, की मी एवढं प्रेमाने बोलते समोरच्या माणसाला. समोरचं माणूस